नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे फुल प्रोटीन देणारी. तर रेसिपी आहे आजची मसूर डाळ घेणार आहे मी आणि मसूर डाळीमध्ये इक्वल प्रमाणामध्ये टाकायचे आहे मटकी. तर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. मूग डाळ आणि मटकी बनवण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे मी मसूर डाळ आणि एक वाटी घेतलेली आहे भिजवलेली मटकी. छोटे छोटे याला मोड पण आलेले आहेत. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे करायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये इक्वल आपल्याला हे दोन्ही घ्यायचे आहेत. कुकर मध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मटकी पण पाण्यातून धुवून एकत्र हे करून ठेवली. अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे. एक मिडियम साईजचा बटाटा. डाळीचं प्रमाण तुमचं जास्त असलं तर तुम्ही टोमॅटो जास्त सुद्धा घालू शकता. सर्व साहित्य आपल्याला या डाळीमध्ये घालायचं आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित पाण्यामध्ये डुबेल एवढं पाणी आपल्याला घालायचं. एवढंच पाणी वरती आहे. थोडीशी हळद घालायची आहे, अगदी चिमटीभर. मिक्स करायचे आणि कुकर मध्ये आपल्याला हे पातेले ठेवून 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. झाकण ठेवलं. कुकरच्या आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत काढून. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या. गॅस मी बंद केला. कुकर थंड झालेला आहे. सर्व साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे. रवी फिरून व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला बटाट्याचे असे तुकडे राहिले तरी चालेल. 2 टीस्पून तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. अर्धा टीस्पून घालायचं आहे राई. चिमटीभर घालायचं आहे हिंग. अर्धा टीस्पून घातलेली आहे हळद. 1 टीस्पून घालायचा आहे गरम मसाला आणि 1 टीस्पून घालायचा आहे सांबर मसाला. सांबर मसाला आपण नंतर घालू. शिजवून घेतलेली डाळ आणि मटकी. एक टीस्पून घातलेला आहे सांबार मसाला. गरजेनुसार पाणी वापरायचं आहे. घट्ट हवे असेल तुम्हाला हे डाळ तर घट्ट ठेवा किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी इथे घालू शकता. गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. मला एकदम घट्ट डाळ नाही ठेवायची. या पद्धतीने आमच्या घरामध्ये सर्वांना ही डाळ आवडते. तर तुम्ही घट्ट किंवा पातळ आवडीप्रमाणे घेऊ शकता. पाणी टाकून चवीपुरतं घालायचं आहे मीठ. खळखळून एक उकळी घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर मी घेणार आहे कवळ्या. त्या कोथिंबीरच्या दांड्या सुद्धा मला याच्यात घालायच्या आहेत. छान स्वाद येतो. 2 टीस्पून ओलं खोबरं ऑप्शनल आहे. टाकलं तर चव चांगलीच येते. नसल चालत, नसल आवडत तर स्किप केलं तरी चालेल. मसूर आणि मटकी डाळ आपली तयार झालेली आहे. डाळीला खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मी बंद करते. मोड आलेली मटकी आणि मसूर डाळ तयार झालेली आहे. हे कॉम्बिनेशन नक्की करून बघा. भरपूर सारं प्रोटीन यामध्ये आहे आणि बरेचदा काय होतं की मटकी बरेच जण खात नाहीत. मी प्रत्येक रेसिपी मध्ये सांगत असते की कडधान्य लोकांची चॉईसच नाहीये, खात नाहीत लोक. पण सगळ्यात जास्त प्रोटीन कडधान्यांमध्ये असतं. तर ज्याला कडधान्य भिजून खायची नसतील भाज्या करून, तर ह्या पद्धतीने असं कॉम्बिनेशन करून बघा. अतिशय छान ही डाळ लागते. तुम्ही भाताबरोबर खा, भाकरी बरोबर खा, चपाती बरोबर खा किंवा सारा सारखं प्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही
हे पिऊ शकता. डाएट जेव्हा फॉलो करत असतो आपण त्यावेळेला एकदम उत्तम हे होऊ शकतं. नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती 1000पेक्षा जास्त रेसिपीज आहेत, त्यापैकी व्हेज नॉनव्हेज अनेक पदार्थ आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.